श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। दासबोधामधल्या दशक 4 आणि समाज 4 या संदर्भात आपण आज थोडं चिंतन करणार आहोत. गेल्या 2012 पासून दासबोधावरचे प्रवचन चालू आहे. सगळ्या समासावर सगळ्या दशकावर आतापर्यंत 600 प्रवचन झाले. 3 राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि 4थ्या राऊंड मध्ये आता 34वा समास म्हणजे दशक 4 आणि समास 4 असा माऊली मंदिरामध्ये गेल्या शुक्रवारी झाला आणि योगायोगाने आज आदरणीय ताईंनी तोच समास आपला चालू असल्यामुळे त्याचं विवरण करण्याची संधी आणि आशीर्वाद आदरणीय ताईंनी दिलेला आहे. समर्थांच्या मनाच्या श्लोकाला प्रत्येक मनाचा श्लोक हा क्रमाने प्रत्येक समासाला मी जोडलेला आहे. अर्थात ते समर्थानेच तसं जोडलेलं आहे. तसं ज्ञानेश्वरीचं साररूप हे पसायदानामध्ये आहे. तसं समर्थांच्या दासबोधाचं साररूप हे मनाच्या श्लोकामध्ये आहे. त्याचं साधारण आढळतं. त्यामुळं 34व्या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात, उपेक्षी कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना, शिरी भारवाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थांनी पादसेवन भक्तीचं वर्णन या मनाच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. समर्थ असं म्हणतात की अशा या प्रभू रामचंद्राजवळ उपेक्षा करण्याचा स्वभावच नाही. मानवी स्वभाव हा भिन्न असू शकतो, परंतु प्रभू रामचंद्राचा असा स्वभावच नाहीये की जे उपेक्षा करते. अर्थात एक स्वाभाविकपणे कल्पना अशी आहे की जो व्यक्ती कोणाची उपेक्षा करत नाही त्याची परमेश्वर सुद्धा उपेक्षा करत. जर कोणी दुसऱ्याची उपेक्षा करत असेल तर परमेश्वर सुद्धा त्याची उपेक्षा करतो. हा त्रिकालबाधित सिद्धांत आहे. म्हणून शास्त्रकारण असं म्हणले, करावे तसे भरावे. त्यामुळे अशा प्रकारचं प्रभू रामचंद्राजवळ उपेक्षा करणं हा स्वभावच नाही. पण हे मना तुला सांगितलं तरी जो विश्वास बसणार नाही. मानवी मनाचं वैशिष्ट्य असं आहे की तो कोणावर विश्वास ठेवत नाही. त्याचं कारण त्याचा आत्मविश्वास कमी पडतो. म्हणून आत्मविश्वास वाढण्यासाठी प्रत्येकाला साधनेची आवश्यकता आहे. उपासनेला दृढ चालवावे असं म्हणलं गेलं. म्हणून हे मना तुझा विश्वास बसत नाही हे बरं आहे का? ज्याने स्वतः सांगितलं की भक्तांचा मी भार स्वतः शिरार वाहून नेतो, तुमची उपेक्षा करणं शक्यच नाही. म्हणून पादसेवन भक्ती म्हणजे काय? शेवटी की अशा प्रकारची गॅरंटी, 100% विश्वास, त्यालाच शेवटी पादसेवन भक्ती असं म्हणतात. की ही नवविधा भक्ती करता करता पादसेवन भक्तीपर्यंत मनुष्य जेव्हा येतो त्यावेळेस त्याची उपेक्षा कोणी करतच नाही. आणि असा व्यक्ती सुद्धा कोणाकडून अपेक्षा करत, हे लक्षात. ज्याला कोणाकडून अपेक्षाच नाही तो त्याची परमेश्वर उपेक्षा करत नाही. कारण अपेक्षित असं तो वागत असतो. अपेक्षित समाजाला, अपेक्षित ईश्वराला अपेक्षित जर मनुष्य वागू लागला तर त्याचा उपेक्षा करण्याचा प्रश्नच निर्माण होतो. जी माणसं परमेश्वराला अपेक्षित आहे असं वागत नाही त्या माणसाची पदोपदी उपेक्षा होणारच. हा त्यातला सिद्धांत लक्षात घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून समर्थाने तो आवर्जून विषय मांडलेला आहे. हा सगळा विचार करत असताना कशा प्रकारची अपेक्षा आणि उपेक्षा असू शकते? तर बंगालमधील एका छोट्याशा रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली. एका डब्यातून सुडबूत घातलेला एक तरुण खाली उतरला. हमाल हमाल असं जोरजोराने तो ओरडत होता. त्या छोट्या स्टेशनवर कुणी कुठला असणार आहे सामान उचलण्यासाठी? खरे तर त्या तरुणाचे सामान काही फार जड नव्हतं, थोडं सामान होतं. पण छोट्याच्या 2 सुटकेस होत्या
स्टेशनवर एक मध्यमवर्गीय धोतर घातलेला, कुर्ता घातलेला एक सामान्य माणूस उभा होता. त्या तरुणाने तो पाहिला आणि त्यालाच ते म्हणाले, उचल सामान. त्या ग्रस्ताने त्या पेट्या उचलल्या व त्या तरुणाच्या पाठीमागे तो हळूहळू जायला लागला. घरी तो तरुण पोहोचल्यानंतर त्या तरुणाने त्याला हमाली द्यायला पैसे हात पुढे केला, पण त्या गृहस्थाने हमाली घेण्यास नकार दिला. इतक्यात त्या तरुणाचा मोठा भाऊ घरातून बाहेर आला आणि धाकट्या भावावर असलेल्या त्या धोतर घातलेल्या ग्रहस्थाच्या तो पाया पडला, शिरसाष्टांग नमस्कार घातला. त्या लहान भावाला कळच ना की हा कुली आहे आणि याला माझा भाऊ कस काय पाया पडतो. तो म्हणाला, अरे ओळखच काय ना, यांचं नाव आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. हे कलकत्त्यामधले सगळ्यात बंगालचं फार मोठं भूषण आहेत, अत्यंत विद्वान ग्रहस्थ आहेत. साऱ्या भारतात ज्यांच्यामुळे बंगालचं नाव प्रसिद्ध झालं आहे ते हे ग्रहस्थ. असं म्हणल्यानंतर ज्या तरुणाने त्यांना सामान उचलायला सांगितलं होतं तो तरुण खजील झाला, त्यांनी त्यांचे पाय धरले. माझ्यातून फार मोठा अपराध झालेला आहे, विद्यासागरजी मला क्षमा करा. विद्यासागरजी त्याला उठत म्हणाले, स्वतःबद्दलचा व्रथ अभिमान टाकून दे. तू स्वतःच्या व्रथ अभिमानामुळे लोकांची उपेक्षा करतो आणि लोकांची उपेक्षा करून लोकांकडून अपेक्षा करतो. जी माणसं लोकांची उपेक्षा करतात त्यांच्या अपेक्षा कधी पूर्ण होत नसतात. मी तुझी परिस्थिती बघितली केविलवाणी आणि म्हणून मी तुझ्या मदतीला आलो. मला पैसे नको आहे, पण हे लक्षात ठेव की स्वतःच्या हाताने काहीतरी काम करायला शिक, म्हणजे पांढरपेशी वृत्ती सोडून दे, स्वावलंबी बन. अशा प्रकारचा आशीर्वाद हा ईश्वरचंद्र विद्यासागरने दिला. या प्रसंगामध्ये अपेक्षा केल्यामुळे त्याची उपेक्षा केली नाही विद्यासागराने, परंतु त्याला हे समजूनही सांगितलं की अपेक्षा आणि उपेक्षाचा परिणाम काय असतो. यालाच शास्त्रकारांनी म्हणले पादसेवन भक्ती. ही भक्तीचं अंतिम लक्ष काय, तर कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. जी काही सेवा मिळेल मला ती आम्ही सेवा करायला तयार आहोत, अशा प्रकारचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून हा प्रसंग अत्यंत प्रेरणा देणार आहे. म्हणून मी माझ्या भक्तांचा सर्व प्रकारचा भार वाहीन असे आश्वासन रामचंद्राने दिले आहे, असा उल्लेख पुराणामध्ये सुद्धा आहे. आणि आपल्याला माहितीये की LICचे वाक्य योगक्षेमम वहाम्यहम, तुमचं योगक्षेम वाहण्याची जबाबदारी माझी. भगवान श्रीकृष्णाचं वचन प्रसिद्धच आहे, भक्तांची उपेक्षा राम करणार नाही असा त्याचा अर्थ. दृढ विश्वास माणसाच्या मनात यायलाच हवा. इतकेच नव्हे तर वर्तनातही तो हवा. जीवरूप शिवरूपच आहे याची त्याला जाणीव व्हायला पाहिजे. पण ती जाणीव का होत नाही, तर अज्ञानामुळे होत नाही, अविद्येमुळे होत नाही. अविद्या आणि अज्ञान हे माणसाला पदोपदी घातक आहे. म्हणून विचारांच्या अधीन असलेला मानव पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियद्वारा कार्य करत राहत असतो, पण त्याचं मन नावाचं जे 11वं इंद्रिय आहे ते मात्र दोलायमान असत. कसं होईल, काय होईल, यात अडकते का, असं तो संसारामध्ये अडकून तो रामापासून त्याचं मन दूर जात आणि जीवाशिवाची गाठ घडू देत नाही. आणि मग स्वतः भोवतीची विण माणूस घट्ट विणतो रेशमाच्या किड्यासारखा. आपणच कोश विणायचा आणि आपण त्याच्यात गुदमरून मारायचं. पण अशा प्रकारचं अडकून जमणार नाही. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं निरंतर दुःख कधीच नसतं, परंतु मनुष्याने पात्रता वाढवली पाहिजे. पादसेवन भक्तीचा विषय करत असताना समर्थांचं असं म्हणणं आहे की अपेक्षा करताना पात्रता अत्यंत महत्वाची. लाल बहादूर शास्त्री उत्तर प्रदेशचे गृहमंत्री होते. त्यावेळी त्यांचा एक मित्र त्यांना भेटायला आला. माझ्या मुलाला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे, अर्धा इंच त्याची उंची कमी भरली, त्यामुळे त्याला रिजेक्ट केलेला आहे. तू जर शिफारस केली तर त्याचं नक्की काम येईल, असा तो लाल बहादूर शास्त्रींचा मित्र त्यांना म्हणाला. शास्त्रीजी म्हणाले, मुलाची उंची आवश्यकतेपेक्षा कमी असेल तर तो इन्स्पेक्टर कधीच होणार नाही. स्पष्ट मी या बाबतीत काही करणार नाही आणि करू शकणार नाही. मित्र नाराज होऊन म्हणाला, तू नाही का उंचीने कमी. हा, मनुष्य जेव्हा दुसऱ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो, ती अपेक्षा जर पूर्ण नाही झाली तर त्या व्यक्तीची तो उपेक्षा करतो. किती जरी सज्जन असला, आई जरी वडील असले, त्याची उपेक्षा मनुष्य करायला तयार. उत्तर प्रदेशच्या गृहमंत्र्याला एक त्यांचा सामान्य मित्र असं म्हणतो की तुझी उंची कमी आहे तर तो गृहमंत्री झाला नाहीस का. बघा किती उपेक्षा केली त्यांनी. अपेक्षा पूर्ण नाही झाली म्हणून त्याने उपेक्षा केली. पण लाल बहादूर शास्त्री हुशार होते. माझ्या मुलाची उंची तर फक्त अर्धा इंचच कमी आहे, तरी तो म्हणतो तो इन्स्पेक्टर होणार नाही. हा सरळ सरळ अन्याय आहे. असं म्हणल्यावर
शास्त्रीजी गंभीर झाले नाही. शास्त्रीजी हसत हसत म्हणाले, अरे मी गुटका आहे, तुझं म्हणणं सत्य आहे, परंतु मी गृहमंत्री आहे झालो आहे. मला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर मी कधीच होऊ शकणार. मी गृहमंत्री झालो खरे, पण मला जर पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर मी कधीच होणार नाही. तुझ्या मुलाने जर प्रयत्न केला तर तो गृहमंत्री होऊ शकतो. त्याला गृहमंत्री होण्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. शास्त्रीच्या या युक्तिवादावर तो मित्र निरुत्तर झाला. वास्तव आणि सत्य सांगताना ते प्रिय भाषेत सांगितलं पाहिजे. याचप्रमाणे तत्वाचा ताठरपणा कायम ठेवणे व्यवहारामध्ये माणसाला लवचिकता आणता येते. हजरजबाबीपणा किंवा समय सूचकता यामुळं ती कटुता उत्पन्न होते. ती कटुता ती टाळता येते. अशा दृष्टिकोनातून मनुष्याने जर पात्रता वाढवली तर मनुष्य हा पादसेवन भक्तीमध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून पादसेवन भक्तीला ही आवश्यकता आहे की मनुष्यामध्ये पात्रता निर्माण झाली पाहिजे आणि श्रम प्रतिष्ठा पण असली पाहिजे. दोन प्रसंग आपण बघितले. आणि हा सगळा विचार करत असताना परमार्थामध्ये संशयात्मा विनश्यती, माणसाच्या मनामध्ये संशय नसला पाहिजे. म्हणून त्याने आत्मा तर सगळ्यांना असतो, पण संशय आत्मा विनश्यती, ज्याच्या मनात संशय आहे त्याचा विनाश पक्का आहे. म्हणून भगवंताबद्दल कोणीही संशय बाळगू नये असा दंडक आहे. ईश्वरावर खरोखर श्रद्धा असली तर माणसाला प्रपंचाची काळजी वाटली नसते. किती समर्थ चपलकपणे सांग. जर ईश्वरावर विश्वास असला तर मनुष्याला काळजी वाटलीच नसती. याचा अर्थ मनुष्य परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही म्हणून त्याला संसाराची काळजी. आणि अशी काळजी किती जरी केली तरी त्याला त्याच्यातून सुटका नाही. म्हणून हा प्रसंग मुद्दाम लक्षात घेण्यासारखा आहे. एक मनुष्य खाली मान घालून नदी किनारी बसला होता. आपलं आयुष्य निरर्थक आहे आणि तो असं म्हणाला की माझं आयुष्य निरर्थक आहे याची मला पूर्ण खात्री पटलेली आहे. त्याच्याजवळ एक गाठोड होतं फक्त. एका गाठोड्याशिवाय त्याच्याकडे काहीच नव्हतं आणि तो असं सांगत होता. आणि आता खोल नदीत उडी मारून मी आता आत्महत्या करणार आहे असं त्या पुन्हा पुन्हा तो सांगत होता. त्या निर्मनुष्य ठिकाणी कोणी येण्याची शक्यताही नव्हती. त्यामुळे कोणाशी काही संबंध नव्हता. त्याला अजून एक माणूस येताना दिसला आणि तो माणूस होता तो साधू होता. साधू आल्यानंतर त्यानं बघितलं साधूने त्या माणसाचा चेहरा उदास आहे, निराशा आहे. आणि मग त्या साधूने जिव्हाळ्याने त्याला विचारलं, त्याची विचारपूस करायला सुरुवात केली. तो म्हणून डोळ्यात अश्रू आणून म्हणाला की माझी कर्मकांडी काय सांगू तुम्हाला, माझं जीवन निरस झालं आहे. असल्यानं मला आता शेवटी मी त्यांना बोलून दाखवलं. त्याचं बोलणं संपताच साधूने एक गंमत केली. अचानक त्याचं गाठोड उचललं आणि साधू महाराज पळायला लागले. आश्चर्याचा धक्का बसला. तो त्या माणसाला आश्चर्याचा धक्काच बसला. तो साधूच्या मागे जीवाच्या आकांताने पळायला लागला, धावू लागला. बराच पाठलाग केल्यानंतर त्यानं साधूला पकडलं आणि आपलं गाठोड हस्तगत केलं. मग धापा टाकत टाकत आपलं गाठोड उराशी कवट्यात होऊन बसला. त्याची दमछाक थांबल्यावर साधू म्हणाला, मी चोर नाही, मी तुझं गाठोड पळवलं त्याचं कारण मला तुला काही पटवून द्यायचं होतं. तुझं आयुष्य निरर्थक आहे असं तू म्हणालास, पण या गाठोड्यात तुझ्या जीवनाचा काहीतरी रस निश्चित जाणवत होता. तुझी गाठोड्याची म्हणजे पर्यायानं जगण्याची आसक्ती संपलेली नाही. हे गाठोड मिळवण्यासाठी तू जीवाचा आटापिटा केलास. एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी मनुष्य जर झटत राहिला तर त्याला निरसता वाटणार. म्हणून नवविधा भक्तीमध्ये पादसेवन भक्ती अशी आहे की ती मनुष्याला निरस होऊ देत नाही. आणि जी माणसं निरस होत नाहीत त्यांनाच पादसेवन भक्ती करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारचं उपेक्षित जीवन जगून जमणार नाही. पण पादसेवन भक्तीच्या बाबतीमध्ये समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये उपेक्षी कदा रामदासाभिमानी असं म्हणलंय की उपेक्षा कदा रामरूपी असेल. उपेक्षा ही कधी रामामध्ये नसते. त्यामुळे पण भाविक पूजापाठ करणारी मंडळी सुद्धा शोकाकुल बघतो. जी माणसं पूजापाठ करतात, देवधर्म करतात, ती पण अत्यंत शोकाकुल बघतो. दीन दुबळी आढळतात. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे परमेश्वराचा विश्वास वर्तनात प्रगट झाला पाहिजे. खरं म्हणजे देवाची आराधना करतात लोक, पोथी वाचतात, पारायण करतात, तीर्थयात्रा करतात, असं करून सुद्धा ती शोकाकुल बघतो आपण त्यांना.
त्यांना थोडा सुद्धा धीर येत नाही, थोडा सुद्धा परमेश्वराबद्दल त्यांना विश्वास कसा वाटत नाही. म्हणून समर्थ असं म्हणतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही. नुसते देवधर्म करून होणार नाही, नुसते पोथी वाचून होणार नाही, तर तुमच्या मनातली चिंता गेली पाहिजे. तुम्ही जे 24 तास शोकाकुल आहात ते जर गेलं तर काय उपयोग आहे. म्हणून दीन दुबळी लोक आढळतात. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वराच्या अंतःकरणात कृपा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा पण आहे, उपेक्षा मुळीच नाहीये. तो सर्वज्ञ आणि न्यायी आहे. त्यामुळं मागितले तरी काय द्यावं आणि किती द्यावं आणि केव्हा द्यावं आणि कोणाला द्यावं, हा विचार वात्सल्यापोटी परमेश्वराला करावा लागतो. लक्षात घ्या, आपण वासनेपोटी विचार करतो, परमेश्वर वात्सल्यापोटी विचार करतो. याला शास्त्रकाराने पादसेवन भक्ती असं म्हणलंय. म्हणून वात्सल्ययुक्त भक्ती आपली आहे का? आपण दुसऱ्याला वात्सल्याने जीवन जगात मदत करतो का? असं जर असेल तर होऊ शकेल. तो जिव्हाळा जपला पाहिजे. म्हणून काय द्यावं, किती द्यावं, केव्हा द्यावं, कोणाला द्यावं, हा विचार आई आणि देव वात्सल्यापोटीच विचार करत असतात. कोणाची आई सकाळी उठल्या उठल्या मुलाला काय द्यायचं, पतीला काय द्यायचं हे ती ठरवत असते. त्यामुळं वत्सल माता ज्याप्रमाणे आपल्या मुलाची काळजी घेते, योग्य त्यावेळी योग्य वेळी ते देते, तसंच परमेश्वराला माऊली म्हणलेलं आहे, दयाघणा म्हणलेला आहे, कृपाघणा म्हणलेला आहे. तो आईपेक्षा कित्येक अधिक वत्सल पूर्ण आहे. कोणीतरी असं म्हणलं की परमेश्वराला अधिक वेळ नसल्यामुळं त्यानं त्याचं स्वरूप आईमध्ये घातलंय. तो असं परमेश्वराचं म्हणणं आहे की मी तुम्हाला जास्त भेटू शकेल, तुम्ही तुमच्या आईकडे बघा, तुमच्या आईमध्येच माझं तुम्हाला स्वरूप दिसेल. अशा प्रकारचा परमेश्वर हा अंतःकरणात बसला पाहिजे प्रत्येकाच्या. म्हणून भक्ताचे उत्तरदायित्व परमेश्वरावरच आहे. तो कधीच उपेक्षा करणार नाही. निस्संदेहपणे स्वतःला भक्ती मार्गात झोकून द्यावं, यासारखं परमसुख नाही, हे तर पादसेवन भक्तीमध्ये समर्थांनी सांगितलं. आणि तेच मनाच्या 34व्या समाजात सांगितलं. मनाच्या 34व्या श्लोकामध्ये आणि दासबोधामधल्या दशकचार आणि समाजचार मध्ये तेच सांगितलं आहे, उपेक्षा कधी मनुष्याने करण्याची आवश्यकता नाही. म्हणून अशा प्रकारचं चिंतन हे करण्याची गरज आहे. एकदा अल्बर्ट आईन्स्टाईन हा फार महान शास्त्रज्ञ होता. विज्ञानाच्या प्रगतीसाठी त्याने आपलं सगळं जीवन समर्पित केलं. संशोधनाच्या आड येणाऱ्या कोणत्याही गोष्टीत लोक धरला. बघा, एखाद्या माणसाने जसं स्वामी विवेकानंदांनी देव शोधायला निघाले होते. दुसरं मला काहीच नको, प्रत्येकाला ते विचारायचे देव पाहिला का तुम्ही. तसं हा आईन्स्टाईन हा संशोधन करत होता. 1952 साली इस्रायल सरकारचे विख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर बेंजामिन यांचं निधन झालं. त्यांच्या जागी कोणाला नेमावं असा विचार चालू असताना या उच्च पदावर आईन्स्टाईन सारखं दुसरं नाव नाही हे निश्चित झालं. आईन्स्टाईन कडे ते सगळेजण गेले. त्यांना शासनातर्फे पत्र पाठवलं, परंतु त्यांनी नकार दिला. ते असं म्हणाले की मी तुम्हाला चांगला जरी वाटलो तरी मला हे जमणार नाही, कारण आपण जो माझा सन्मान करत आहात त्याबद्दल मी आभारी आहे, परंतु इतक्या मोठ्या पदावर काम करणं मला 2 कारणामुळे शक्य नाही. एक तर मी त्यासाठी एवढा योग्य नाही, आणि दुसरं म्हणजे मला शासकीय तंत्र सांभाळून मला कार्य करता येणार नाही. भगवान की प्राप्ती में पद बाधक बनता है. मी वैज्ञानिक असून प्रयोगशाळेत आणि संशोधनात करून मला समाधान मिळतं आणि शांती मिळते. कृपया माझा हा अहंकार असे असं न समजता खरोखर प्रयोगशाळेच्या बाहेर मी रममाण होऊ शकत नाही. अणुक्षेत्रात क्रांती करणाऱ्या थोर शास्त्रज्ञांनी सर्वोच्च पदाचा नकार केला. पादसेवन भक्ती म्हणजे हीच की एखादी गोष्ट परमोच्च गोष्ट आपल्याला मिळत असेल, परंतु परमेश्वराने ज्या गोष्टीची आपल्याला साधना दिलेली आहे, ती उपासना दिलेली आहे, ती न सोडता कधी सोडणार नाही, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये जी माणसं जीवन जगतात त्याला त्यांनी म्हणले की पादसेवन भक्ती. अशी पादसेवन भक्तीचं वर्णन समर्थांनी 34व्या मनाच्या श्लोकामध्ये केलेला. आणि म्हणून या समासाचं वर्णन करताना आपल्या या प्रवचनाच्या उत्तरार्थामध्ये आपण पादसेवन भक्तीचं चिंतन करणार आहोत. पृथ्वीवर माणूस जेव्हा निर्माण झाला, आता निर्माण झाला हे माहित नाही कधी निर्माण झाला, पण तो आला तेव्हा भगवंताला बरोबर घेऊन आला. बघा, परमेश्वर
पृथ्वीवर जेव्हा मनुष्य आला तेव्हा निर्माण झाला, कधी निर्माण झाला हे माहित नाही, पण जेव्हा भगवंताला आला तेव्हा भगवंताला सोबत घेऊन आला. बघा किती स्पष्ट सांगितलं. पादसेवन भक्तीचं वर्णन समर्थांनी अत्यंत सुरेख केलेलं आहे की माणूस जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा त्याच्यासोबत परमेश्वर आलाच. म्हणून माणूस आणि भगवंत या दोघांमध्ये खूप समान गोष्टी आहेत. अनादी काळापासून सहचारी आहे. म्हणजे सहचर्याचा अर्थ असा आहे की सहचारी म्हणजे प्रत्येक कृती आचर म्हणजे आचरण, प्रत्येक आचरण समान केलेले मानवाने ईश्वराने. म्हणून भगवंत माणसाचा अंतर्यामी प्रभू आहे, तो साक्षी असून मित्र पण आहे. पादसेवन भक्तीमध्ये समर्थ वर्णन करतो. माणसाच्या जीवाबरोबर भगवंत राहतो, भगवंताच्या जीवावर माणूस जगतो. बघा किती सुरेख वर्णन केलं. माणसाच्या जीवाबरोबर भगवंत राहतो आणि भगवंताच्या जीवावर माणूस जगतो. इतकं स्पष्ट सांगितले पादसेवन भक्तीमध्ये. एकाच आत्मचैतन्याची ही दोन रूपे आहेत. भगवंत असीम आणि अनंत आणि अमूर्त आणि अज आणि निर्विशेष. निर्गुण निराकार भक्तीचे वर्णन केलेलं आहे ते खरंच आहे. भगवंत कसा आहे? तो असीम आहे, त्याला गणना करू शकत नाही. अनंत आहे, अमूर्त आहे, अज आहे आणि निर्विशेष आहे, त्याचा विशेष काही नाही. पण माणूस कसा आहे? तर भगवंत असीम आहे तर मनुष्य सीमित आहे. भगवंत अनंत आहे म्हणून मनुष्य शांत आहे. भगवंत अमूर्त आहे, मनुष्य मूर्त आहे. परमेश्वर अज आहे तर मनुष्य हा जन्म घेणार आहे, त्याला मरण आहे. परमेश्वर निर्विशेष आहे तर मनुष्य विशेष आहे. आता मनुष्याचं विशेषत्व हे परमेश्वर प्राप्तीसाठी बाधक बनत. मनुष्याचं निर्विशेषत्व असलं पाहिजे, मनुष्याने विशेषता असलंच पाहिजे ज्ञानाच्या दृष्टिकोनात, पण ते करत असताना निर्विशेष असलं पाहिजे. म्हणून जे लोक संन्यास घेतात ते लोक आपलं नाव बदलून टाकतात. जुनं नाव ठेवायचं नाही, जुनं नाव ठेवलं की लोक त्याला विशेष म्हणतात. निर्विशेष व्हायचं असेल तर नाव बदलून टाक. प्रत्येकाने म्हणलं की काही जण असं म्हणतात, हे उद्या मी तुम्हाला करून द्यायला तर माझं नाव बदलून टाक. अरे तुझं नाव बदलून काय होणार आहे? तुला समाजामध्ये काहीतरी बदल करावा लागेल. तू समाजाचा बदल केला, सुद्धा स्वतःचा जर त्याग केला तर तुझं नाव लोक बदलतील. तू कोणाला आव्हान करून माझं नाव बदलून टाका. माझं नाव बदलून टाका इतकं सोपं नाही. माझं नाव बदलून टाका म्हणजे मला संन्यास घ्यावा लागेल तर माझं नाव बदलेल, इतकं सोपं नाही. त्यामुळे पादसेवन भक्तीमध्ये याचं वर्णन अत्यंत चपलकपणे समर्थाने केलं. तर मनुष्य हा सतत जन्म घेणार आहे. भगवंत माणसाचा खरा सखा आहे. भगवंताचं वर्णन करताना खरा मित्र कोण आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा एखादा बालक जन्माला येतो आणि जन्माल्यानंतर ते प्रश्न विचारतात, कोहम कोहम कोहम, मी कोण आहे? मग त्याची आई सांगते तू मास आहे, मी तुझी तू मास आहे. म्हणजे आई पहिल्यांदा आरोप करते की तू परमेश्वराचा नाही, तू सोहम रूप नाही, तू माझं रूप आहेस. आणि मुलं आरोप सिद्ध करतो की माझी आई आहे. काही दिवसानंतर वडील त्याच्यावर आरोप करतात मी तुझा वडील आहे. आणि वडिलांनी केलेला आरोप मुलगा सिद्ध करत बसतो, हो तुम्ही माझे वडील आहात. नंतर पाठचा भाऊ जन्माला येतो. तो भाऊ सांगतो की तू माझा दादा आहे, मोठा भाऊ आहे. तो आरोप सिद्ध करतो. पुन्हा पाठची बहीण सांगते की तू माझा मोठा दादा आहे, तुझी जबाबदारी वाढली. असं करता करता मनुष्य म्हातारा होतो. मग त्याचा पंतू सांगतो की तुम्ही माझे पंजोबा आहात. आणि मग ते म्हातारा तो व्यक्ती मी कसा पंजोबा आहे हा आरोप सिद्ध करण्यामध्ये जीवन खर्च करतो. सांगायचं तात्पर्य आहे की मी भगवंताचा आहे असं सार्थपणे आपण सांगत नाही. त्यामुळे काही जण सहज म्हणतात तुम्ही कोण? ज्यांनी पादसेवन भक्ती केलेली आहे करतात ते असं म्हणतात मी कोणी नाही बाबा, मी परमेश्वराचा सेवक, मी कोणीच नाही, माझं नाव मी काही गरज नाही, मी फक्त सेवक. अशा प्रकारचा भगवंताचा सार्थपणा, तशा प्रकारचा मनुष्य सखा होऊ शकतो. आणि त्याच खरा आत्मानंद आहे. प्रसंग असा आहे की पादसेवन भक्ती करत असताना मनुष्याच्या अंतःकरणामध्ये आत्मानंद झाला पाहिजे. तर आत्मानंद कसा आहे? एक प्रसंग असा आहे, इंग्लंड मध्ये एक कवी होते, त्यांचं नाव होतं वर्ड्सवर्थ यांना एक असाध्य रोग झाला होता, आजार होता.
दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली. मृत्यूची छाया जवळ येत चालली होती, तरी वडस्वर मात्र शांत आणि समाधानी, प्रसन्न चित्त. रात्रंदिवस अंथरुणावर त्याला पडून राहावं लागायचं, परंतु कधी त्यांनी कटकट केली नाही, कुरकुर केली नाही. एक दिवस एक मित्र त्याला भेटायला आला, अत्यंत परम मित्र होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्याने विचारलं, तुझा हा रोग बरा होणार नाही हे तुला ठाऊक आहे का? तरी तू इतकं शांत व समाधानी कसा राहतोस बाबा? महाकवीनी किंचित स्मित केलं आणि क्षणभर त्याचा चेहरा जणू प्रकाशमान झाला असते ते सांगू लागले. मित्रा, जीवनाचा निरोप घेत असता मनुष्याचे पाप पुण्य हे त्याचे दोन साथीदार असतात. माझी खात्री आहे की माझ्या समस्त काव्यामध्ये असा एकही शब्द नाही जो अभद्र आहे आणि अनर्थी आहे. अनर्थकारी आणि अभद्र एकही शब्द नाहीये. मी जे काही लिहिले आहे ते मानवाचं जीवन उंचावण्यासाठी लिहिले. बघा, कुठल्याही महापुरुषाचं चरित्र वाचताना, त्याचं आत्मचरित्र वाचताना लोक त्याच्या वाईट गोष्टीवर जास्त बोट ठेवतात, परंतु त्याने जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, मानवी जीवन उंचावण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते कोणी बघतच नाही. कवी म्हणाला की अभद्र आणि अनर्थकारी मी काही लिहिलेलं नाही, तर मानवाचं जीवन उंचवण्यासाठी मी लिहिलंय. ते वाचून प्रत्येक वाचकाच्या मनात मानवतेची भव्य दिव्य भावना जागृत होईल. विलक्षण लेखक होते की मानवतेविषयीची भव्य दिव्य भावना जागृत होण्यासाठी लिखाण केलं. पण शास्त्रकारांनी असं म्हणणं आहे की वाचन केलं तर वचन बदलतं, वचन बदललं तर वर्तन बदलतं, आणि वर्तन बदलल्यावर परिवर्तन. म्हणून आपल्याला कदाचित कोणाकोणाला अहंकार वाटतो किंवा मी परिवर्तन करायला निघालो समाजामध्ये. पण समाजामध्ये परिवर्तन करत असताना ज्यांनी ज्यांनी समाजामध्ये परिवर्तनाचा प्रयत्न केला अशा महापुरुषांचं जीवन चरित्र वाचलं पाहिजे, त्यांची पादसेवन भक्ती केली पाहिजे, याचा अर्थ संपूर्ण त्याचं अवलोकन केलं पाहिजे. आणि त्यामध्ये जो आत्मानंद मनुष्याला प्राप्त होतो तो मनुष्याच्या जीवनाची शिदोरी असतो. म्हणून तो असं म्हणाला की माझ्या लिखाणामुळे भव्य दिव्य भावना जागृत होईल. मी दुर्बल आत्मा आहे, माझा जगून काही उपयोग नाही, अशा प्रकारची भावना कोणामध्ये निर्माणच होणार. माझा रोग माझ्या देहाबरोबरच नाहीसा होणार. बघा, तो किती स्पष्ट सांगणार की माझा रोग माझ्या देहासोबत नाहीसा होणार आहे, परंतु माझ्या बोलण्याने व लिखाणाने मी कोणाचे मन दुखावले नाही. उलट चांगले व कल्याणकारी विचार कसे निर्माण होतील याची मी काळजी घेतलेली आहे. माझ्या समाधानी वृत्तीचा, चिडचिड न करण्याचा, येणाऱ्या गोष्टीला हसतमुख सामोरं जाण्याचा हाच खरा माझा उद्देश आहे आणि हाच माझा जीवनाचा आधार आहे. त्या आधारानुसार मी जीवन जगलो. निसर्गाचं फार सुंदर चित्रण वडवर्थ या कवीनं मांडलेलं आहे. अर्थात हा सगळा विचार करत असताना अशा प्रकारची पादसेवन भक्ती जी समर्थांना अपेक्षित आहेत, त्या संदर्भातलं उदाहरण मी मुद्दा आपल्याला दिलं. अशी अनेक उदाहरणं आपल्या या सगळ्या ग्रंथांमध्ये मांडलेली आहेत. म्हणून पुढे समर्थ असं म्हणतात की अविद्येच्या क्षेत्रात वावरणारा माणूस भगवंताला विसरतो. भगवंताला कोण विसरतो? ज्याचं क्षेत्र विद्येचं नाहीये, ज्याचं क्षेत्र अविद्येचं आहे, जिथे शिक्षण किंवा ज्ञान मिळण्याची अपेक्षाच करत नाही, अशा क्षेत्रामध्ये जे माणसं राहतात तेच परमेश्वराला विसरतात. बघा, आपण सुद्धा जेव्हा आपण कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, पारायणाला बसतो तेव्हा आपल्याला भगवंत आठवतो, परंतु आपण जर कुठे गेलो नाही कीर्तन प्रवचनामध्ये, अविद्येच्या क्षेत्रात वावरू लागलो तर आपणही भगवंताला विसरतोच. म्हणून भगवंत आपल्या कृपेने त्याला सांभाळतो. बघा, पादसेवन भक्तीचं वर्णन असं आहे की मनुष्य जरी भरकटला, इकडे तिकडे जरी गेला, तरी त्याला परमेश्वर सांभाळतो व विवेकाचं सहाय्य देऊन पुन्हा स्मृतीच्या मार्गावर आणतो. बघा, आपल्या जीवनामध्ये मला तर आठवत, अहंकारची गोष्ट नाही, आपल्या जीवनामध्ये असे काही वाईट प्रसंग आले होते की ज्याच्यामध्ये मनुष्य व्यसनी होणार होता, व्यभिचारी होणार होता, भ्रष्टाचार करणार होता, परंतु अशा प्रत्येक वेळेला आपण वाचलो. बरेच जण असं सांगतात की मनुष्य जीवन जगताना त्याची आई त्याला काही सूचना देते, वडील काही सूचना देतात, मग ते त्यांचं पालन करतो. बऱ्याच मुलांना आई वडिलांनी सूचना दिलेल्या आवडत नाही, मोठ्या भावाने सांगितलेलं आवडत नाही, मोठ्या बहिणीने सांगितलं आवडत नाही. हळूहळू मनुष्याला कोणी सूचना दिलेल्या आवडत. पण जो व्यक्ती त्याला चांगलं होण्यासाठी वारंवार जे लोक सूचना देतात, अशा सूचनेचं पालन करत राहतो, अशा व्यक्तीला त्याच्या संकट काळी
परमेश्वर त्याला आतून सूचना देतो. आपल्या सगळ्यांचा अनुभव तसाच आहे. हे मला कोणी सांगितलंच नाही आणि माझ्यातून चांगलं घडलं गेलं. मी थोडक्यात वाचलो, मी पैसे खाणार होतो, माझं चारित्र्य घडणार होतं, पण एक त्या क्षणाला मला कोणी वाचवलं कळालंच नाही. हे जे आहे ते आहे परमेश्वराची पादसेवन भक्ती. परमेश्वर अशा ज्या व्यक्तीला परमेश्वर आतून सूचना देतो, गाडी चालवताना ऍक्सिडेंट होईल का, एखादा पदार्थ खाताना तो 4 वेळेस विचारते आईस्क्रीम खातो मी बाहेर दुसऱ्या गावाला, पण वीज बाधा झाली तर काय होईल, अशा प्रकारच्या आंतरिक सूचना ज्याला मिळतात अशा व्यक्तीची पादसेवन भक्ती ही पूर्ण होत आहे सार. आणि हे विलक्षण आहे. म्हणून ते असं म्हणलं गेलं की भगवंत आपल्या कृपेने त्याला सांभाळतो आणि विवेकाचे सहाय्य देतो. विवेक याचा अर्थ असा की विचाराच्या 1000पट त्याची शक्ती आहे. जसं दुधापासून तूप तयार व्हावं तसं विचारापासून विवेक तयार होतो आणि विवेकाची बैठक असते. लोक असं म्हणतात की खुर्चीचं महत्व नाहीये, खुर्ची आज उद्या नाही, माणसाची बैठक पक्की पाहिजे. ज्याची बैठक पक्की आहे त्याला पादसेवन भक्ती असते. किती सोपी व्याख्या आहे. आणि म्हणून परमेश्वर विवेकाने त्याला सहाय्य देऊन त्याला सांभाळतो आणि पुन्हा तो त्याला स्मृतीच्या मार्गावर आणतो. स्मृती श्रुती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम सहकुटुंबाणाम सहपरिवाराम क्षेम, माहिती आपल्या सगळ्यांना संकल्प. त्या संकल्पामध्ये असं म्हणलेलं आहे की तुम्ही पादसेवन भक्ती केल्यानंतर स्मृती श्रुती पुराणोक्त हे सगळं तुम्हाला तो आठवण करून देतो आणि भगवंत सर्वज्ञानी असल्याने त्याचा आनंद अखंड राहतो. ज्याच्या जवळ पिशवीत फळच भरलेली आहे तो मनुष्य फळ वाटप करतो. ज्याच्या पिशवीमध्ये पैसे आहेत तो पैसे वाटप करतो. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ज्ञान वाटत जाईल. ज्याच्याकडे परोपकार आहे तो परोपकार करत जाईल. तसं परमेश्वराकडं आनंद आहे म्हणून त्याला म्हणले सच्चिदानंद. जगातला सर्व आनंद त्याच्यामध्ये भरलेला आहे, सच्चिदानंद स्वरूप. म्हणून परमेश्वराकडे आनंद अखंड आहे, माणूस मात्र अल्पज्ञानी आहे. माणसाचं वर्णन किती करावं. माणूस हा अल्पज्ञानी आहे आणि मग अल्पज्ञानी असल्यामुळे इतकेच नव्हे तर त्याचं हे ज्ञान सुद्धा विपरीत ज्ञान आहे. ज्ञान नसणं चांगलं, ज्ञान असणं तर चांगलं आहे पण नसणं चांगलं, परंतु एखादं ज्ञान विपरीत ज्ञान अत्यंत घातक. आज सगळा समाज हा विपरीत ज्ञानाने ग्रासलेला आहे. प्रत्येक मनुष्याला कळतं की मी जे माझ्या बुद्धीचा वापर करतोय, ज्ञानाचा वापर करतो, हा विपरीत करतो, उरफाटा. उरफाटा असं म्हणतात की लोकांचं उर फाटून जावं अशा प्रकारे वागणं त्याला उरफाटा असं म्हणतात. अशा प्रकारचे विपरीत ज्ञान, म्हणून याचा आनंद अखंडित असतो देवाचा. या दृश्यामध्ये सर्व सुखे मिळूनही मनुष्य मात्र अत्यंत बेचैन असतो. मनुष्याच्या बेचैनीचं कारण काय. मग एकाने अशी व्याख्या केली की आळस प्लस कंटाळा इज इक्वल टू बोर. बोर या शब्दाची डेफिनेशन काय आहे. जी माणसं आळशी असतात आणि कंटाळा करतात हे जर दोन्ही एकत्र आलं तर त्याच माणसाला बोर होत. ज्याला बोर होत नाही याचा अर्थ असा की ते म्हणून आळस आणि कंटाळा करत नाही. तसं दृश्यातील सर्व सुख मिळून देखील मनुष्य विचित्र आणि ज्याला दृश्यामध्ये दिसतंय अशा दृश्यामध्ये दिसणारी सगळी सुख त्याला मिळाली तरी तो मनुष्य विचित्र आणि बेचैन असतो. खरं जर विचार केला आपण सर्वांनी तर आपण सगळेजण स्वर्गामध्येच आहोत. आपल्याला मोक्ष मिळालेला आहे, आपल्याला दुःखातून मुक्ती मिळालेली आहे. आपण चोरी करत नाही, आपलं चारित्र्य चांगलं आहे, आपले आई वडील चांगले, आपलं घरदार चांगलं, आपली शेती आहे, आपल्याला मुलं बाळ चांगली. याचा अर्थच असा आहे की आपण सगळेजण स्वर्गामध्ये. आता दुर्दैवाने ज्यांची आध्यात्मिक भक्ती नाही अशी माणसं ठरून नरकात जातात. ते दारू पितात, व्यसनी होतात, व्यभिचारी होतात, सगळं घरामध्ये आहे. परंतु माणसाची वृत्ती अशी आहे ती वृत्ती अधोगतीला जाण्याचा प्रयत्न करते. लोकांना ऊर्ध्वगती आणण्याचा प्रयत्न संतांनी केला परंतु अधोगती ते स्वतः स्वीकारतात. ऊर्ध्वगतीची मानसिकता मनुष्याच्या मनामध्ये नसते. ऊर्ध्वगती प्राप्त होणं म्हणजे ते पादसेवन बघ. अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. म्हणून बेचैन झालेला मनुष्य जीवनामध्ये काहीच करू शकत नाही, कारण त्याला सारखं अपयश वाटत. एकदा एक महापराक्रमी सम्राट त्याचा मृत्यू झाला. तेव्हा त्याच्या राण्या त्याच्या चितेवर सती गेल्या.
तो सम्राट जगज्जेता असल्यानं स्वर्गातल्या सुमेरू पर्वतावर स्वतःची स्वाक्षरी करणं हा त्याला मृत्यूनंतर हक्तो. एक काल्पनिक प्रसंग आहे की सुमेरू नावाचा पर्वत स्वर्गामध्ये आहे आणि त्या पर्वतावर ज्या माणसानं चांगलं काम केलं त्या माणसाला तिथं स्वाक्षरी करायला मिळते, सही करायला मिळते, नाव लिहायला मिळते. त्या प्रथेनुसार तो आपल्या बायकांसह स्वर्गाच्या प्रवेशद्वारातून पोहोचला आणि बायकोला अभिमानाने सांगितलं की तुम्ही सती केल्या माझ्यासोबत, आपण सगळे स्वर्गात जाऊया. आणि मग स्वर्गाच्या द्वारपालावर त्याच्या बायकांना हात जाऊ देईना. स्वर्गात गेला खरा, पण द्वारपाल म्हणाला तुला पत्नीला मध्ये येऊन जाता येणार नाही, फक्त तुला एकट्याला जावं लागेल. हे पण सम्राट ओरडला, मी सुमेरू पर्वतावर स्वाक्षरी करताना माझ्या राण्यांनी अभूतपूर्व दृश्य बघायला पाहिजे. मनुष्य दृश्यामध्ये अडकलाय. लक्षात घ्या, आता सेवन भक्तीचं वर्णन करताना समर्थ आधीच म्हणतात की मनुष्य दृश्य जगामध्ये अडकलाय. दृश्य जगातलं सगळं त्याला मिळून सुद्धा त्याला समाधान नाहीये. मृत्यूनंतर त्या 4 राण्यांना वर घेऊन गेलेला राजा त्या राण्यांना बघू द्या, मी त्या सुमेरू पर्वतावर स्वाक्षरी करून मी किती श्रेष्ठ आहे हे फक्त बायकोनेच म्हणलं पाहिजे. दुर्दैवाने तरुण सागरजी महाराज असं म्हणतात की सगळं जग तुम्हाला चांगलं म्हणेल, पण तुमच्या घरची बायको, मुलं आणि शेजारी तुम्हाला कधीच चांगलं म्हणणार. तसं याची अपेक्षा अशी होती की माझ्या पत्नीने बघावं की मी किती श्रेष्ठ आणि पर्वतावर स्वाक्षरी करतोय. मग त्याला काही जाऊ दिलं नाही आणि मग हा तसाच त्या द्वारपाला म्हणून ठीक आहे मी जातो, मी इथला द्वारपाल म्हणून कित्येक दिवस मी काम करतोय, तुला एकट्याला मी इथं पाठवतो. मग हा द्वारपाल एवढं समजून सांगतो म्हणल्यानंतर मग त्याचा विश्वास पक्का बसला आणि तो म्हणाला की पर्वतावर काहीतरी घोटाळा असला पाहिजे, नाही फक्त मलाच जाऊ देणार, बाकीच्याला गाव जाऊ देणार नाही. म्हणजे याचा अर्थ काही पुरावा नष्ट झाला. तिथं गेल्यानंतर पुरावाच काही राहत नाही, तर तिथं काहीतरी गोपनीय असलं पाहिजे, काहीतरी घोटाळा असला पाहिजे असा विचार करून सम्राट एकटा तिथे गेला. हा आज करप्शन करताना लोक मोठे मोठे लोक करप्शन करतात, पण सामान्य कर्मचारी पकडल्या जातात. त्याचं कारण असं आहे की त्या दृश्य जगामध्ये ते अदृश्य कृती करण्याचा प्रयत्न करतात आणि ते उघडे पडतात. तसा हा सम्राट तिथं स्वाक्षरी करणारा कोणीच बघणार उपयोग काय असं त्याला वाटलं. पण तेव्हा तो गेला तिथे आणि त्याला बघितलं की त्या पर्वतावर आधीच सगळ्या जगात जेथा सम्राटाने आपल्या स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. जिथं बोट टेकवायला पण जागा नव्हती सही करावी म्हणून, थोडीशी जागा पण दिसेना. मग तो द्वारपालाकडे परत आला, म्हणाला की बरं झालं मी माझ्या बायकोला इथे घेऊन नाही आलो, कारण मी जर स्वाक्षरी केली नाही तर त्यांच्यामुळे माझा किती अपमान झाला असतं. बघा लोक कसे बघतात, किती लोक कुटुंब निष्ठेने पछाडलेले आहेत आणि जागा पण नाही टेकवायला, कशी स्वाक्षरी करणार. तो द्वारपाल म्हणाला हळूच कानामध्ये, अरे कोणाची तरी स्वाक्षरी मोडून टाक आणि तुझी स्वाक्षरी करते, पण लक्षात ठेव अशा पद्धतीने कर नंतर कोणी ते तुझी स्वाक्षरी खोडली नाही पाहिजे. तशा आठ बघ की तू अशी एखाद्याची स्वाक्षरी मोडून टाक, सही नाव तुझं नाव लिही, पण अशा ठिकाणी नाव लिही की तुझं नाव पुन्हा कोणी मोडलं नाही पाहिजे. तर प्रश्न निर्माण झाला, तुम्हाला असं कसं शक्य आहे. तो द्वारपाल म्हणाला हेच सत्य आहे, यालाच आम्ही यशाचं अपयश म्हणतो. सम्राटानं मग स्वाक्षरी विचार करण्याचा मनातून विचार काढून टाकला आणि मोठमोठ्याने सर्व राण्यांना म्हणला, बरं का त्या पर्वतावर माझी स्वाक्षरी सर्वात जास्त डौलदार दिसते आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की मनुष्याला पादसेवन भक्तीचा विचार करत असताना ज्याच्यातून अपयशच मिळणार आहे अशा गोष्टीकडं मनुष्यानं पाऊल अजिबात टाकू नये. ज्या ठिकाणी यश मिळतं तिथं परमेश्वर असतो, अशाच ठिकाणी मनुष्याने गेलं पाहिजे. हा संदर्भ मुद्दाम समर्थांच्या संदर्भात तिथं सांगितलेला. म्हणून समर्थ पुढे असं म्हणतात पादसेवन भक्तीमध्ये की बेचैनी घालवण्यासाठी एक उपाय आहे. फक्त समाजामध्ये सगळेच बेचैन. त्याचं कारण असं आहे की जो माणूस कर्म करतो त्याच्यातून त्याला अनुभव प्राप्त होतो आणि अनुभवातून मनुष्याला ज्ञान प्राप्त होतं. जर कर्मच केलं नाही तर अनुभव मिळणार नाही, अनुभव मिळणार नाही तर ज्ञान मिळणार नाही, आणि ज्ञान मिळालं नाही तर समाधान मिळणार. प्रचंड पैसा आहे, संपत्ती खूप आहे, परंतु कोणतंच कर्म केलेलं नाही. जी अनुभूती असते कर्म करण्याची ती अनुभूती अत्यंत श्रेष्ठ. भगवान कृष्णाने सुद्धा भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग सगळ्यामध्ये श्रेष्ठ योग सांगितला तो कर्मयोग. विवेकानंदांनी सुद्धा सांगितले कर्मयोग करा, सगळ्यात श्रेष्ठ कर्मयोग. कर्मयोगामुळे मनुष्याला अनुभवनिष्ठ ज्ञान प्राप्त, आणि अनुभवनिष्ठ ज्ञान प्राप्त झाल्या माणूस नेहमी आनंदी असतो, तो बेचैन कधीच नसतो. ज्या ज्या माणसाला बेचैन वाटते त्या माणसाने थोडा विचार केला पाहिजे. मी उपदेश करत नाही, माझा अनुभव सांग.
ज्यांना ज्यांना बेचैन होतं त्यांना रेडीमेड मिळालेलं आहे, ते कर्माच्या आधार मिळालेलं नाही. ज्यांना बेचैन होतं त्यांनी कुठलंही काम करावं, ते काम करताना निश्चित त्याला काहीतरी अनुभव येईल, आणि जो अनुभव येईल तो अनुभव मनुष्याला ज्ञान देऊन त्याची बेचैनी घालून, इतकं शास्त्र स्पष्ट सांगितलं. त्या दृष्टिकोनातून त्याच्यावर एकच उपाय त्यांनी सांगितला, आत्मज्ञान आणि ईश्वरभक्ती. आपल्या जीवनामध्ये सगळं झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं माझं काहीतरी राहिलं. आता माझं काय राहिलंय? मी का बेचैन असतो? माझं वय 80 झालं, सुखात राहिलो, मजेत राहिलो, सगळं खायला प्यायला मिळालं, नातवंड पतवंड झाले, प्रॉपर्टी आहे, गाड्या आहेत, सगळं आहे, तरी त्याला असं वाटतं माझं काहीतरी राहील आणि माझं काहीतरी मला मिळालं नाही, यामुळे त्याला बेचैनी. ती बेचैनी कशी आहे तर समर्थ असं म्हणतात, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आत्मज्ञान, आणि आत्मज्ञानाचा अर्थ असा आहे 84 लक्ष जीवांशी आपले पारस्परिक संबंध निर्माण केल्यानंतर त्याच्यातून जो आपल्याला अनुभव प्राप्त होतो त्याला शास्त्रकारांनी आत्मज्ञान असं म्हणलेलं आहे. म्हणून नचिकेत्याला ते वरदान दिलं मंडूक उपनिषदामध्ये. नचिकेत्याला इतकं आयुष्य दिलं की त्याला सगळ्या 84 लक्ष जीवांशी मैत्रभाव करायची संधी मिळाली आणि त्यामुळं तो दीर्घकाळ राज्य करू शकला. हे आत्मज्ञान म्हणजे सगळ्यांशी तुम्ही कसं वागताय, आत्मत सर्व भूतेषु असं जर वागत असतात तर खऱ्या अर्थाने आत्मज्ञान प्राप्त होतं. दुसरा म्हणजे ईश्वर भक्ती, दुसरा मार्ग आहे. भौतिक जगाशी तुम्ही कसं वागता हा पहिला आत्मज्ञानाचा विषय, आणि ईश्वराची भक्ती करणं, ईश्वराचं अस्तित्व शोधणं, म्हणजे अद्वैत सिद्धांत आणि अद्वैत सिद्धांत दोन्ही सिद्धांत मनुष्याला पादसेवन भक्तीमध्ये उपयोगी आहे. त्या दृष्टिकोनातून आत्मज्ञान ईश्वर भक्ती हे दोनच उपाय मनुष्याची बेचैनी घालू शकतात. आणि बेचैनी जन्मजन्म बेचैनी असं लक्षात घ्या. एका जन्मात मी बेचैन असं नाही, गेल्या जन्मात मी बेचैनच होतो. आणि अशी बेचैनी वाढत गेलेली माणसं आत्महत्या करतात, आणि त्यांना असं एकदा आत्महत्या केली की 7 जन्म आत्महत्या करत असं म्हणलं गेलं. आत्महत्येचा अर्थ असा आहे ईश्वराच्या अनुमतीशिवाय आपला प्राण सोडून देणं. हे अत्यंत चूक आहे. ईश्वर आपली योजना करतो, आपण केलेलं कर्म, आपण पुन्हा कुठे जन्म घ्यावा याची योजना ठरलेली असते, वेळ ठरलेली असते. प्रत्येकाला मोजून श्वास दिलेत कर्मानुसार. श्वास संपल्याशिवाय मनुष्य मरत नाही. आयसीयू मध्ये ऍडमिट करा, लोक म्हणतात आयसीयू मध्ये ऍडमिट केलं 15 दिवस वाचला, असं नाहीये. त्याच्या तेवढे श्वास शिल्लकच होते म्हणून तो आयसीयू मध्ये राहिला. मग 2 महिने का राहिला नाही? श्वास संपले, कार्यक्रम संपला. तर कर्म जसं कर्म कराल तसं आपल्याला श्वासाचं बक्षीस परमेश्वरानं दिलेलं आहे. आणि म्हणून त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की अशा प्रकारच्या स्मृती मार्गावर परमेश्वर आणतो. आत्मज्ञान आणि ईश्वर भक्ती हे दोनच उपाय आहेत. पुढे असं म्हणलं की ज्ञान मार्गामध्ये निर्विशेष तत्वाला प्राधान्य. आता इथे तर लोकांना थोडं जरी ज्ञान मिळतं लोक विशेष समजतात स्वतः. म्हणून व्यासम उत्थितम जगत सर्व, व्यासांनी असं काहीच शिल्लक ठेवलं नाही की ज्याच्यावर व्यासाने चिंतन केलं नाही. आपण आज जे काही बोलतो ते व्यासांच्या वाणीच आपल्या मुखातून वदत असते. असं कुठली गोष्ट शिल्लक राहिली नाही जी व्यासाने सांगितली नाही. भाकरीच्या चंद्रापासून आकाशाच्या चंद्रापर्यंत तत्वज्ञान महर्षी व्यासाने वेदात मांडलेलं आहे. त्यामुळं ज्ञान मार्गामध्ये निर्विशेष तत्वाला प्राधान्य असतं. आत्मा व परमात्मा, जीव व जगत आणि ईश्वर व जगत. लक्षात घ्या, मी काय उपदेश करत नाही, माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा आत्मा आणि परमात्मा याचा संबंध, जीव आणि जगताचे संबंध, आणि जगत आणि ईश्वराचा संबंध, ईश्वर आणि जगताचा या स्वरूपामध्ये परस्पर संबंधावर खोल मनन करावं. आता लक्षात घ्या, नचिकेत्याला आत्मज्ञान प्राप्त झालं. मी तुम्हाला कशी म्हणालो 84 लक्ष जीवांचे आपले पारस्परिक संबंध कसे आहेत ते तिथं व्यथित केलंय. आत्मा परमात्मा, मी माझा आत्मा आहे आणि अन्य हे परआत्मे आहेत. आत्म्याचा परमात्म्याचा संबंध, जीव आणि जगताचा संदर्भ, ईश्वर आणि जगताचा संबंध, या स्वरूपाचे व परस्पर संबंधावर जे खोल मनन करावं लागतं हे खरं एका अर्थानं ईश्वर भक्ती. मननाचे पर्यावसन कशामध्ये होतं तर निधिध्यासनामध्ये. निधिध्यासनामध्ये त्याचं परिवर्तन होतं, परिवर्तन होतं, आणि मग आत्मसाक्षात्कार. शब्द खूप अवघड आहे, परंतु एकदा मनुष्य कर्म करायला लागला आणि योग्य कृती करायला लागला की त्याला काहीच प्रश्न नाही मानतो. योग्य ऍक्शन फार महत्वाची असते. आणि म्हणून माझं वय एवढं झालंय, आता मी आता करून काय उपयोग आहे असं म्हणून टेन्शन घेण्याचा उपयोग नाही. आत्मा परमात्मा जीव जगत
ईश्वर आणि जगत यांच्या स्वरूपाचे परस्पर संबंधावर खोल मनन करावे लागते. मननाचं पर्यवसान निधिध्यासनामध्ये होतं आणि म्हणून तुला साक्षात्कार होतो. भक्ती मार्ग हा निर्मल निष्काम प्रेमेचा मार्ग सांगितला. भक्ती मार्ग कसा आहे तर निर्मल आहे आणि निष्काम आहे आणि हा प्रेमाचा मार्ग सांगितलेला आहे. प्रेम सर्व जीवांना व्यापून असते खरे. सर्व जीवांना व्यापून आहे. पोपट गोड बोलतो, कुत्रा जवळ येतो, गाईचं वासू, कोणत्याही तुम्ही पक्षावर प्राणात प्रेम करा. प्रेम अशी शक्ती आहे की सगळ्या जीवांना व्यापून टाकते. पण दुर्दैव असं आहे कलियुगामध्ये की मनुष्य आपल्या प्रेमामुळं आपल्या माणसाला सुद्धा व्यापून टाकू शकत नाही. माणसं अर्थ आणि कामाने व्यापलेली. मोक्ष आणि धर्माचा विसर पडलेल्या लोकांना पादसेवन भक्ती वारंवार जागृत करते आहे की प्रेमाने सर्व जीवांना व्यापून टाकते. लोक सर्व जीवांना कापून टाकायला निघाले, व्यापून टाकायला निघाले नाही. आणि कापून टाकायला निघाल्यामुळे बेचैनी आहे. व्यापून टाकलं तर चैन पडेल माणसाला. म्हणतात गणपती घालले गावाला चैन पडेल ना जीवाला. चैन म्हणजे काय? चैनी करणं नाही तर मनुष्याला समाधान वाटतं. अशा प्रकारचं भगवंताबद्दलचं प्रेम फक्त माणसाच्या हृदयातच परम आणि विकसित होऊ शकतो. बघा समर्थ असं म्हणतं की पादसेवन भक्ती म्हणजे काय की परमेश्वरा संदर्भातलं जे प्रेम आहे त्याचा विकास मनुष्य जन्मातच होऊ शकतो. 84 लक्ष योनीमध्ये अनेक जीव जन्माला आले, त्या जीवांनाही संधीच नाही. मग आम्हाला सांगा एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल, एखाद्या विशेष व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये आकर्षण उत्पन्न होणं या जीवन सार्थ नाहीये. तर परमेश्वराच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये ते प्रेम व्यक्त झालं पाहिजे तर खरा अर्थ आहे. आणि म्हणून विकसित रूप धारण करू शकते. माणसाला स्वप्रयत्नाने ते मिळवणं सोपं नाहीये, लक्षात घेतलं. स्वप्रयत्न शक्य नाही, पण भगवंताच्या दिव्य प्रेमात तो संपूर्ण भिजलेला आहे. अशा सत्पुरुषाच्या आश्रयाला सद्गुरु भावनेने माणूस राहिला तर त्याला ते प्रेम मिळू शकतं. म्हणून म्हणलं की संत संग देई सदा. संत संग सतसंग कशासाठी पाहिजे तर त्याचं कारण हेच आहे की सत्संग झाल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. तुमच्या प्रयत्न तुम्हाला काही म्हटले, किती ग्रंथ वाचले, तुम्ही ग्रंथ वाचाल तुम्हाला एका अर्थ माहिती मिळेल पण ज्ञान मिळणार नाही. ज्ञान मिळेल पण अनुभवनिष्ठ ज्ञान मिळणार नाही. अनुभवनिष्ठ ज्ञान मिळेल तर आत्मज्ञान प्राप्त होणं. आपली जी सगळी लढाई आहे ती परमेश्वर प्राप्तीची आहे. परमेश्वर प्राप्तीचा अर्थ असा की परमेश्वराच्या गुणाने माझी व्याप्ती वाढली पाहिजे. मी जेवढा व्याप्त आणि व्यापक होईल तेवढं मला परमेश्वराचं स्वरूप प्राप्त होईल. मला परमेश्वर व्हायचंच आहे हा प्रत्येक मानवाने निर्धारच केला पाहिजे. त्यासाठी व्याप्त झालं पाहिजे, व्यापक झालं पाहिजे. व्यापक होणं आणि व्याप्त होणं हे प्रेमाने शक्य होऊ शकतं. आणि म्हणून यासाठी सद्गुरु पाहिजे. आणि म्हणून या भावनेनं तर प्रेम त्याच्या हृदयात असतं. यास समर्थ राम म्हणतात सद्गुरु पादसेवन म्हणतात. पादसेवन भक्तीचं वैशिष्ट्यच असं आहे. ही पादसेवन भक्ती कोणासाठी करायला लागते तर सद्गुरु पादसेवन. अशा प्रकारचा गुरु निवडला पाहिजे की जो अंतर्ज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे आणि ईश्वराची भेट घालून नक्की देऊ शकतो. ईश्वराची भेट घालून देण्याचा अर्थ असा आहे की मी त्या गुरूंचा शिष्य आहे, माझे गुरु मला देवच करणार आहे. अशा प्रकारची भावना असणं आणि अशा प्रकारचा गुरु करणं. म्हणून गुरु वेगळा आणि सद्गुरु वेगळा. तर सद्गुरु पादसेवन म्हणतात. सद्गुरु सच्चिदानंद स्वरूप असते. मग आता समर्थांनी पादसेवन भक्ती करताना सद्गुरूला शरण जा असं म्हणलेलं आहे. मग सद्गुरूमध्ये कसं असलं पाहिजे, तत्वनिष्ठ असला पाहिजे, पात्रता असली पाहिजे आणि आत्मानंदी असला पाहिजे असं मी तुम्हाला वर्णन देतो सांगितलं. तर तशा प्रकारचं सद्गुरू हा सच्चिदानंद स्वरूप असतो. निरंतर आनंदी असतो, त्याला कशाची काळजी नसते. त्याच्या अंतरिता सद्भाव आणि चिदभाव दुसऱ्याला संक्रमित करणं शक्य नसतं. बघा सद्गुरू हा सच्चिदानंद स्वरूप असतो पण त्याच्या अंतरीचा भाव आणि चितभाव हा संक्रमित करू शकत नाही, लक्षात घ्या. पण त्याचा आनंद मात्र तो प्रेमाच्या द्वारा शिष्याच्या हृदयात संक्रमित करतो. जे सद्गुरू आहे ते सद्गुरू दुसऱ्याला सद्गुरू करू शकत नाही. कारण ती तपश्चर्या आहे, ती पादसेवन भक्ती.
परंतु ते सद्गुरु त्यांना आलेला जो आनंद भाव असतो, सच्चिदानंद, तो आनंद भाव, तो प्रेम ते आपल्या शिष्याच्या हृदयात संक्रमित करतात आणि मग त्या शिष्याचं हृदय व्यापक आणि व्याप्त होत, सर्वव्यापी. बाहेरून साधा दिसणारा पण आतमध्ये भगवंताच्या प्रेमाने काठोकाठ भरलेला सद्गुरु हा शरीरात दिसून शरीरात नसतो. सद्गुरूचं वैशिष्ट्य काय की शरीर दिसतं पण शरीरात नसतो. याचा अर्थ असा आहे की सगळ्यांप्रमाणे मला जेवायला मिळालं पाहिजे असा त्याचा भाव नसतो. पहिल्याच पंक्तीला मला जेवायला मिळालं पाहिजे अशी भावना नसते. मला आधी कब्बर चहा द्या, बाकीच्या नंतर वाटप करा अशी भावना त्याच्यामध्ये नसते. आणि अशी भावना निर्माण करण्याचे प्रयत्न शिष्य करतात. लक्षात घ्या, एखाद्या सद्गुरूला साधक गुरु करण्याचा प्रयत्न लोक करतात. कारण सद्गुरूला लालच दाखवणं, सद्गुरूला बळी पाडणं हे असं होऊ शकतं. म्हणून शास्त्रकाराने असं म्हणलेलं आहे की गुरुमंत्र घेताना जे गुरुमंत्र देतात त्यांना माहित असतं की ज्याला मी गुरुमंत्र दिलेला आहे त्याचा कैवार मला घ्यावा लागेल. जर माझ्या शिष्याने समजा 2 जणांची हत्या केली असेल, एका हत्येचं बक्षीस मला मिळणार. अर्धा वाटेकर सद्गुरू असतो. म्हणून सद्गुरू सरासरी कोणाला शिष्य करत नाही आणि शिष्य करताना तो त्याला सच्चिदानंद स्वरूप कधीच दाखवणार नाहीये. तो फक्त त्याला आनंद देईल, कारण तेव्हा आनंदापुरता सीमित असतो. आपण सुख आणि दुःख आणि आनंदामध्ये अडकलेले माणसं आहोत. म्हणून अशा प्रकारचं निकट सहवास आणि साधना त्यांच्याद्वारेच अवस्थेला पोहोचू शकतो. सद्गुरूच्या सहवास झाला पाहिजे, सद्गुरूच्या निकट बसलं पाहिजे, तरच हळूहळू तो विकास होतो. पण शिष्याचं अंतःकरण हळूहळू सद्गुरूच्या अंतःकरणात शोषलं जातं. लक्षात, शिष्याचं अंतःकरण सद्गुरू शोषून घेतात की त्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे, तो कसा कोणाचा वागतोय, त्याचे दुःख कसं दूर करता येईल. आणि त्याच्या सगळ्या अंतःकरणात एकदा शोषण झाल्यानंतर त्याच्याकडे काही शिल्लक राहत नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, आहार, निद्रा, भय, मैथुनांचे हे 10 गुण रावणाचे होते. हे दशमुखी रावण, 10 प्रकारचा भोग घेणारा. या दशगुणातून मनुष्य अवगुणातून मुक्त जर झाला तर हळूहळू त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि मग समर्थ असं म्हणतात की ते सद्गुरूंचे विचार, त्याच्या आवडी निवडी, कल्पना, भावना, संकल्प ते शिष्याचे होऊन जातात. ज्या गुरुची आवड आहे, गुरुची जी कल्पना आहे, गुरुजीची निवड आहे, गुरुजीची भावना आहे, सद्गुरूचा जो संकल्प आहे, अशा सगळे संकल्प शिष्य सहज स्वीकारतात. सद्गुरूचे सारे अनुभव शिष्याला येतात. त्या चांगल्या शिष्याला ब्रह्मज्ञानी पुरुष सद्गुरू म्हणून भेटणे खरोखर मोठे भाग्याचे असते. आता सेवन भक्तीचं वर्णन करताना समर्थ असं म्हणतात की अशा प्रकारची संधी मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती मिळण्याची गरज आहे. हे करण्यासाठी त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मेल ब्रांड नावाचं एक फ्रान्समधील एक फार मोठी गायिका होती. तिच्याकडे एक गरीब खूप मुलगा आला. प्रसिद्ध गायिका होती आणि तिला पाहून मेली ब्रांडच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. तिने विचार, बाळ तुझं नाव काय आहे, कशासाठी आला, माझ्याकडे काही काम आहे का. माझं नाव प्रियरे, त्या मुलाने सांगितलं. माझी आई खूप आजारी आहे, तिच्या औषधासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. त्या बालकाने आपली कहाणी सांगितली. म्हणजे तुला मदत हवी आहे का, किती पैशाची गरज आहे. मला अशी फुकट मदत नको, तो मुलगा म्हणाला. मेली ब्रांड नावाच्या एका गायिकेला तो मुलगा असं म्हणाला, मला तुझी फुकट मदत नको आहे. मी एक कविता लिहिली आहे, ती कविता आपल्या मैफिलीत तुम्ही गावी आणि त्यानंतर आपल्याला योग्य वाटले तर मला थोडी मदत करा पैशाची, अशी माझी कळकळीची विनंती आहे. बघा, पादसेवन भक्तीमध्ये मोफत काही नाही. प्रसंग का सांगते, दृष्टांत, सिद्धांत पक्का व्हावा म्हणून दृष्टांताची व्यवस्था समाज सुधारकांनी केली, संतांनी केली. अशा त्याच्या बोलल्याने श्रीमती मेली ब्रांड खूप प्रभावित झाली. दुसऱ्या दिवशी संगीत सभेमध्ये त्या मुलाची कविता त्यांनी गायली. करुण रसाने ओथंबली ती रचना ऐकून श्रोतांची अंतःकरणे गहिवरली आणि त्यांनी भरभरून त्या मेली ब्रांडकडे पैसे दिले. त्या मेली ब्रांड त्या गायिकेने सगळे पैसे त्या प्रियरे त्या मुलाला देऊन टाकले आणि म्हणाली, जा तुझ्या आईचा औषध उपचार कर. मातृप्रेम आणि स्वाभिमान ही प्रतिभा अद्वितीय आहे आणि या सगळ्या प्रतिभेचा मला अभिमान वाटतो असं सगळ्या लोकांनी म्हटलं. सांगायचं तात्पर्य असं आहे, अशा पराकोटीची माणसाची तयारी असली पाहिजे तर पादसेवन भक्ती घडू शकते. आणि समर्थांनी तेच वर्णन केलेलं आहे की अशा प्रकारचं वर्णन त्यामध्ये केलं.
विवेकानंदाचा एक शेवटचा प्रसंग सांगून मी पादसेवन भक्तीचं निरूपण संपवणार आहे. एकदा स्वामी विवेकानंद वृंदावन जवळच्या गोवर्धन शाळेत यात्रेला गेले होते. स्वामीजी म्हणजे नरेंद्र एक साधी व्यक्ती म्हणून ओळखल्या जायची. राधाकुंडाच्या दर्शनार्थ आला नरेंद्र. आसपास कोणी असं येणं शक्य नाही म्हणून अंगावरचं कोपिन काढलं आणि धुवून झाडावर वाळत घातलं आणि स्नान करून बाहेर आले. पण बाहेर येतं काय, त्यांच्या अंगावरचं कोपिन हे माकडाने पळून दिलं. नरेंद्र एकदम चमकून राहिले की एक माकड ते पळून घेऊन चाललेलं आहे. नरेंद्रला अक्षरशः घाम फुटला. कपिराज, माझं कोपिन मला परत द्यावं, मी कसं जाईल बिना वस्त्राचं बाहेर, अशी आर्त स्वरात विनवणी केली. त्या माकडाला हनुमंताची शपथ घातली विवेकानंदाने नरेंद्र, परंतु माकडावर काही परिणाम झाला नाही. शेवटी वैतागून भुकेने व्याकुळ झाले नरेंद्र प्रायोवेषणासाठी बसले की आता मी अन्न त्याग करून मी आता प्राण सोडून देणार. प्रायोवेषणासाठी बसले, एखादी गुहा शोधू लागले. नैराश्याने फारच गांजले होते विवेकानंद. नरेंद्र एवढ्यात योगीराज, थांबा 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 योगीराज, असा एक आवाज ऐकला. अशी विनोची हाक बघितल्यानंतर नरेंद्र मागे वळून पाहिलं. एक माणूस जेवणाची पत्रावळ घेऊन, उत्कृष्ट जेवण वाढलेलं घेऊन त्यांच्या पुढे गेला. नरेंद्र पाहिलं तो झाडावर कोपिन जशाच्या तसं जे त्यांचं वस्त्र होतं ते झाडावर तिथल्या तिथेच त्यांना आढळलं आणि त्यांनी ताट हातामध्ये घेतल्यावर तो माणूस अचानक गायब झाला. म्हणून म्हणलं गेलं, जेथे जातो तेथे तू माझा सांगात. तू जिथे तिथे जाशील तिथं माझंच सांग, काय सांगायचं तुला, तुझं सांगू नको. तुझं अहंकार सोडून दे. जो जो व्यक्ती स्वतःच न सांगता परमेश्वराचं गुणवर्णन करतो त्याला शास्त्राकडे पादसेवन भक्ती म्हणते. अशा प्रकारची पादसेवन भक्ती सर्वांच्याकडून व्हावी यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या 34व्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. उपेक्षी कदा राम रूपी असेना, शिवा मानवा निश्चयोतो वसेना, शिरी भारवाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मनाचा श्लोक 34वा आणि दासबोधातला 34वा समास, याचं साधर्म्य हे पसायदानासारखं आणि ज्ञानेश्वरी सारखं आहे. अशा प्रकारचं विशद करण्याची परमेश्वरानं समर्थांनी मला बुद्धी दिली. आदरणीय ताईंनी मला संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांच्या दर्शनाने माझं मन पवित्र झालं. आपल्या सगळ्यांचे आभार, धन्यवाद. पसायदान घेताय महाराज? हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यदने तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, हो जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, हेट तू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन, मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. तोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिनी लोकी, भजिजो आदिपुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर.